सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले, शमीक ऋषींचा पुत्र शृंगी याने परीक्षिताला शाप दिला. त्यानंतर पश्चाताप दग्ध परीक्षित हा विचारमग्न झाला. परीक्षिताने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला व त्याच्या लक्षात आले की आपली भयंकर चूक झाली. त्याला वाटले, मी आज मोठे पाप केले. मी मतिभ्रष्ट होऊन ऋषींचा अपमान केला. जेव्हा मती भ्रष्ट होते तेव्हा समजून जावे की काही ना काही अशुभ घडणार. हातून पाप घडले की त्याचा विचार करून आपल्या शरीराला शिक्षा द्या. जेवणापूर्वी विचार करा की आज माझ्या हातून कोणते पाप घडले नाही ना. ज्या दिवशी पाप घडले असेल त्या दिवशी उपवास करा, म्हणजे पुन्हा पाप घडणार नाही. धन्य आहे राजा परीक्षित. त्याने जीवनात फक्त एकच वेळा पाप केले, पण पाप घडल्यानंतर तो पाणी देखील पिला नाही. ऋषिकुमाराने दिलेल्या शापाची वार्ता ऐकून त्याला असे वाटले की जे झाले ते ठीकच झाले. मला माझ्या पापाचा दंड मिळाला. परीक्षिताला वाटले की मी प्रपंचाच्या विषय सुखात फसलो होतो आणि म्हणून मला सावध करण्यासाठी जणू काही देवाने ही माझ्यावर कृपाच केली आहे. मला जर शाप मिळाला नसता तर मला वैराग्य केव्हाच आले नसते. माझ्याकरता प्रभूने हा शाप अवतार धारण केला आहे. मृत्यू डोक्यावर गिरट्या घालीत आहे याची आठवण ठेवली तर हातून पाप घडतच नाही. परीक्षिताने ग्रहत्याग केला. तो गंगेच्या तीरावर गेला. त्याने गंगेत स्नान केले व असा निश्चय केला की अन्न व पाणी याचा मी आता त्याग करून प्रायश्चित्त व्रत करीन. मोठमोठ्या ऋषींनाही जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा ते सर्व न बोलवताच राजाच्या भेटीला आले. त्यांना वाटले की परीक्षित आता राजा नाही, राजर्षी झाला आहे. राजाच्या विलासी जीवनाचा अंत झाला आहे. राजाचे जीवन आता बदलले आहे. म्हणून ते सर्व परीक्षिताला भेटण्यासाठी आले. परीक्षिताने उभे राहून सर्वांना आदरपूर्वक प्रणाम केला व त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांची पूजा केली. राजाने आपली शापाची वार्ता त्या ऋषी लोकांना सांगितली. सर्वसामान्यपणे लोक आपले पाप झाकून ठेवतात, आपले पुण्य मात्र सर्वांसमोर प्रकट करतात. पण पाप झाकून ठेवू नये, पुण्यही लोकांना सांगू नये. समाजासमोर आपल्या पापाची कबुली दिल्याने पाप करण्याची प्रवृत्ती कमी होते. सर्व ऋषींसमोर राजाने जाहीर रीतीने सांगितले की मी एका पवित्र ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घातला. मी अधम आहे, माझा उद्धार करा. मी ऐकले आहे की पाप्याला यमदूत अतिशय वेदना देत घेऊन जात असतात. माझे मरण मंगलमय व्हावे असा काहीतरी उपाय मला सांगा. मला आता खरोखर भीती वाटत आहे. मी मरणाची या वेळेपर्यंत काहीही तयारी केली नाही. परीक्षिताने मरणाच्या वेदनांचा विचार केला. जन्म मरणाच्या दुःखाच्या विचाराने पाप प्रवृत्ती नष्ट होईल. त्याने ऋषीमुनींना असे आवाहन केले की आपण असे काहीतरी करा की मला 7 दिवसातच मुक्ती मिळेल. ज्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा माणसाने काय करावे हे मला सांगा. माझ्याकडे वेळ जास्त नाही. ज्ञानाच्या लांबलचक गोष्टी जर आपण सांगाल तर त्यामध्ये वेळ निघून जाईल. त्यामुळे जेणेकरून मला असा मार्ग दाखवा की परमात्मपदी मला लीन होता येईल. अशी मला कथा ऐकवा की जेणेकरून मी मुक्त होईल. ऋषीगण विचार करू लागले. आम्ही अनेक वर्षापासून तपश्चर्या करत आहोत, पण मुक्ती मिळेल की नाही याची आम्हालाही अजून चिंता आहे. आम्हीही मरणाला भीतो. अंतकाळी ओठावर देवाचे नाव येणे कठीण असते. केवळ 7च दिवसात राजाला मुक्ती कशी काय मिळेल म्हणून ते देखील विचारात पडले. कारण 7 दिवसात मुक्ती मिळणे हे केवळ अशक्य होते. महाज्ञानी पुरुषांनाही मरणाची भीती वाटते. राम लवकर तोंडात येत नाही. रामचरित मानसात वालीने असे म्हटले आहे, जन्म जन्म मुनी जतन कराही, अंत राम कही आवत नाही. कोणताही ऋषी राजाला उपदेश करण्यास तयार झाला नाही. कुणातही बोलण्याची हिंमत नव्हती. परीक्षिताला वाटत होते की समर्थ असूनही हे ऋषी मला उपदेश का करत नाही. त्याने विचार केला, सर्व जगाने मला टाकून दिले तरी मी भगवंताचा आसरा घेईन. भगवान नारायण माझ्यावर कृपा करतील. आता अधिक वेळ नाही. मी कुणाला शरण जाऊ. मी आता माझ्या देवाला शरण जातो. तो माझी उपेक्षा करणार नाही. मी पापी जरूर आहे, पण पांडवांचा वंशज आहे. आता मला एका देवा वाचून कुणीही नाही. परीक्षिताने ईश्वराचा आसरा घेतला. भगवंताची स्तुती केली. द्वारकानाथाचे स्मरण केले व मी कोणतेही सत्कर्म केले नाही
हे ब्राह्मण मला उपदेश करत नाही, कारण मी अधम आहे. ज्या परमेश्वराने मातेच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण केले, ते आजही माझे रक्षण करतील. मी पापी तर आहे, पण देवांचा आहे. नाथ, मी तुमचा आहे. हे द्वारकानाथ, मी आपल्याला शरण आलो आहे. ज्या अर्थी आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवला, त्या अर्थी माझे मरण देखील मंगलमयच असेल. अशा प्रकारे द्वारकानाथाची विनवणी परीक्षित राजा करू लागला. त्यावेळेस परमेश्वराने शुकाचार्यांना प्रेरणा दिली की आपण परीक्षिताजवळ जावे. शिष्य योग्य आहे, पण मुक्ती देण्याचा अधिकार शंकराचा आहे. म्हणून भगवान शंकरांना सांगितले की शिवाचे अवतार शुकाचार्य तेथे आलेले आहेत. संहाराचे काम शंकरांचे आहे. म्हणून परीक्षिताचा मृत्यू मंगलमय होण्यासाठी शुकाचार्य त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. शुकाचार्य हे साक्षात दिगंबर मूर्ती होते. वासनांचे वस्त्र सुटून गेले होते. वय 16 वर्षाचे होते. कमरेला नव्हती मेखला किंवा लंगोटी देखील. अजानबाहू होते. विशाल वक्षस्थल, दृष्टी नासिकेच्या अग्रभागी स्थिर, तोंडावर केसांच्या लटा लोळत होत्या. वर्ण कृष्णासारखा श्याम होता. शुकाचार्यांच्या अंगावर मुले धूळ फेकत होती आणि त्यांना चिडवत होती, परंतु ते शुकाचार्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते, कारण त्यांची वृत्ती तदाकार झालेली होती. ब्रह्मचिंतन करत करत ते देहभान विसरले होते. परमेश्वराच्या ध्यानात जो देहभान विसरतो, त्याच्या देहाची देखरेख स्वतः भगवंतच करत असतात. देवाला वाटत असते की याला देहाची गरज नाही, पण मला आहे. पाहूया उद्याच्या भागामध्ये शुकाचार्य आणि परीक्षित यांची भेट कशी होते आणि केवळ 7 दिवसात मुक्ती देणारे कोणते शास्त्र शुकाचार्य सांगतात.